हॉट सीट या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपलं स्वागत। आपण चर्चा करतोय महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत। थोरात साहेब, नगर जिल्ह्याचा आढावा झाला आता आपला। महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जर आपण बघितलं तर कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांचे आपण खूप जवळचे त्या ठिकाणी म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वांनाच परिचित आहेत। देशमुख साहेबांच्या निधनानंतर देशमुख गटाची धुरा अर्थातच तुमच्याकडे सुद्धा काही दिवस आले होते, पण आज खरोखर देशमुख गट असा म्हणून काही अस्तित्वात आहे का हो? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की विलासरावजींनी खूप प्रेम आमच्या सर्वांवर केलं, ही वस्तुस्थिती। आमचं सुद्धा ते अत्यंत आदरणीय असं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे। माणसं जोडण्याचा त्यांचा एक स्वभाव होता, जोडलेल्या माणसावर प्रेम करण्याचा स्वभाव होता, ताकद देण्याचा स्वभाव होता आणि साहजिक त्यांच्या त्या स्वभावामुळं आम्ही आणखी जवळ गेलो, ही वस्तुस्थिती आहे। असे त्यांनी असंख्य कार्यकर्त्याचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं। त्या जाळ्याला एक गट म्हणणं ते योग्य होणार नाही असं माझं मत आहे। एक मोठं नेटवर्क हे त्यांचं काँग्रेसमध्ये राहिलं, विरोधी पक्षात सुद्धा खूप लोक असे त्यांचे मित्र आहेत, आपल्याला सुद्धा माहिती आहेत, आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा भाग निश्चितपणे होता। त्याला गट म्हणणं काही योग्य होणार नाही असं माझं मत आहे। तसा कोणताही गट नाही, परंतु त्यांच्यावर प्रेम करणारे आम्ही खूप जण आहोत, त्याचा हिशोब होऊ शकत नाही, त्या गट म्हणून हिशोब होऊ शकत नाही। पण त्यानंतर देशमुख साहेबांच्या निधनानंतर तो जो प्रेम करणारा जो समूह आहे तो विखुरला गेला असं वाटतं? असं नाहीये। त्यांच्यावर प्रेम करणारा जवळपास आता त्यांचं प्रेम करणारा कोण नाही असं जर विचारलं तर तो सापडणार नाही। त्यामुळे तो शेवटी काँग्रेस म्हणून आम्ही एकत्र आहोत, असा कोणताही गट नाही। आम्ही जो काम करेल तो पुढे जातो आहे। चालेल। त्याचबरोबर थोरात साहेब, जर राज्याच्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेतरी काँग्रेसला एक छुपं समर्थन देते असं म्हणायचं, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2009च्या लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतला तर मनसेचे उमेदवार नसले असते तर कुठेतरी महायुती आणि शिवसेना भाजपची मतं त्यांच्याकडे गेली असते आणि त्यांच्या मुंबईत किमान 4 ते 5 उमेदवार निवडून आले असते। पण फक्त मनसेच्या मतांनी लाखांवर मतं घेतली आणि काँग्रेसच्या 6च्या 6 जागा त्या ठिकाणी मुंबईमध्ये लागल्या। मनसेला शेवटी असं आहे की मनसेला त्यांचं जर अस्तित्व टिकवायचं असेल, वाढवायचं असेल तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम केलंच पाहिजे। ते कोणामध्ये मर्ज होऊन किंवा थांबून, कल्पना करा का लोकसभेमध्ये ते थांबले, मनसे वाढेल असं मला वाटतं का? पण कुठेतरी हे मान्य कराल काँग्रेस नेता म्हणून की मनसेच्या उमेदवारांचा अंतिमता फायदा हा त्या ठिकाणी काँग्रेस आणि आघाडीला होईल? नाही, तो आता मला तो तसं म्हणता येणार नाही। मला तर असं वाटतं की मनसेच्या पद्धतीनं काम करील, आमचा विजय हा आमच्या पद्धतीनं होईल। त्याचबरोबर थोडंसं माहितीमधलं जर अंतर्गत वातावधी बघितली तर एक त्रयस्थ काँग्रेसचा नेता म्हणून त्यांच्या ज्या घडामोडी सध्या सुरू आहेत, जे रुसवे सामनामधून टेंगोळ्या ख्यांसारखे आग्रलेख येणं, भाजपाला कमळाबाई म्हणून संबोधणं, पुन्हा उद्धवजींनी भाजपाच्या नेत्यांना असं म्हणणं की स्पीड ब्रेकर आवरा, बंदोबस्त करा, कसं बघता आपण? नाही, खरं म्हणजे आम्हाला असं वाटत असतं की लढाई चांगली व्हावी, कारण लोकशाहीची ही लढाई आम्ही असे मानणारे आहेत की कुस्ती जशी चांगली व्हावी, दोन्ही मल्ल चांगले असावे, कुस्ती व्हावी ती पाहायला तसं आम्हाला वाटत असतं। पण दुर्दैवानं त्यांची स्थिती अशी आहे की आपसातल्या भांडणातच ते फार गुंतून गेलेले आहेत। कधी त्यांचे भांडणं मिटतील, कधी एकमेकावर विश्वास ठेवतील, एवढा विश्वास एकमेकावर असताना हे कसे लढणार याच्या बाबतीत मात्र आम्हाला आता शंका निर्माण झाली। मला वाटत नाही आता हे फुटलेलं भांडं जसं असावं तशा प्रकारची अवस्था आहे। जोडाजाड करतील कदाचित, पण ती काय पक्की होईल असं मला वाटतं। कुठेतरी काँग्रेस नेत्यांना गुदगुल्या होतात त्यांचं हे सगळं बघून? गुदगुल्या होण्याचं कारण नाही, आम्ही तर चांगली त्यांनी एकत्र यावं ना आमच्याशी लढावं असं मला वाटतं, पण ते होणार नाही आता। हे त्यांची जी सगळे भांडणं आणि ती सगळे ते आघाडी सरकारच्या पथ्यावर पडेल किमान महाराष्ट्रात? नाही, ते तर होणारच आहे, कारण जे लोक आत्ताच भांडतायत, अजून सत्तेवर आले नाहीत, आत्ताच भांडतायत, ते पुढे सरकार कसं चालवणार आहेत? त्याचबरोबर थोरात साहेब, महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर एक आसमानी संकट आलं, गेल्या वर्षीचा दुष्काळ, नंतर अतिवृष्टी आणि आता गारपिटीचं संकट, शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान झालंय। कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे? नाही, एक तर लक्ष घेतलं का इतकं मोठं, मी आता कृषी मंत्री म्हणून 6 वर्ष काम केलं, एवढं मोठं गारपिटीचं अशा प्रकारचं स्वरूप कधी नव्हतं। काही होत होते राज्यामध्ये, निर्णय ठिकाणी गारपिटीचे इव्हेंट व्हायचे, परंतु एवढं असं स्वरूप नव्हतं। हे इतकं सार्वत्रिक आहे, 15 लाख हेक्टरपर्यंत त्याचं आता जाऊन पोहोचलेलं आहोत आणि आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही छोटे बागायती पिकं आहे यांचं सुद्धा खूप नुकसान झालं। म्हणजे हा इतकं मोठं इतिहासामध्ये नाही इतकं मोठं नुकसान या गारपिटी ह्या प्रकारचं झालेलं आहे। खूप मोठी जबाबदारी ही शासनावर आहे। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या शेतकऱ्याला उभं करावं लागेल या बाबतीत कोणती मनामध्ये शंका नाही। त्याला मदत करायची। आता नुकसान भरपाई हा शब्दच अवघड आहे,
पण मदत अशी करावी लागेल की ज्याच्यातून तो उभा राहील आणि त्याच्या पुढं पुन्हा एकदा सुरळीत जीवन सुरू होईल या दृष्टीने प्रयत्नशील आम्ही आहोत. आमची यंत्रणा, सगळ्या विभागाची यंत्रणा, केवळ महसूल विभाग नाही, तर अशा काळामध्ये राज्य शासनाचे सगळे विभाग काम करत असतात. कलेक्टरांच्या नेतृत्वाखाली सगळे विभाग काम करतील आणि आम्ही या शेतकऱ्यांना मदत करू. थोरात साहेब, आपण मध्यंतरीच्या काळात आपली सुरुवात अपक्ष आमदार म्हणून, नंतर सातत्यानं काँग्रेसचे आमदार म्हणून आपण संगमनेरमधून निवडून येत आहात. जलसंधारण मंत्री, नंतर कृषी मंत्री, शिक्षण मंत्री आणि आता महसूल मंत्री, मुख्यमंत्र्यांच्या खालोखालचं पद. मतदारसंघानं तर माझ्यावर खूप प्रेम केलंय. वाढत्या श्रेणीनं मला मतदान केलेलं आहे. 75,000पेक्षा जादा मताधिक्य मला दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 मध्ये मला निवडून ठेवलं. 6वी वेळेस मला विजय, 6 वेळेस झालेला विजय. दुसऱ्या बाजूला काम करत असताना संयमानं आम्ही तिथं संस्था खूप चांगल्या आहेत आमच्या सहकारातल्या. महाराष्ट्रात सुद्धा जे जे विभाग मिळाला मला तो अत्यंत काळजीपूर्वक चालवलेला तुम्हाला दिसेल. मला पाटबंधारे खात्याचं राज्यमंत्रीपदापासून सुरुवात झाली होती, पण कृषी जलसंधारण होतं 6 वर्ष, शिक्षण खातं काही काळ होतं, आता महसूल आहे, अनेक खाते माझ्याकडे आले. मी काळजीपूर्वक चालवलं दिसेल आणि प्रयत्न असा असतो की जी जबाबदारी आपल्यावर पडली ती काळजीपूर्वक तिचं निभावायची. कदाचित म्हणतील की तुम्ही फक्त पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहा, तशी सुद्धा पार पाडण्याची तयारी असलेला मी आहे. जी जी जबाबदारी येईल आणि मुख्यमंत्री म्हणून पार पाडण्याची जबाबदारी येईल ती पार पाडण्याची तयारी माझी आहे. ती त्याच्यात कोणती अडचण. 26/11च्या हल्ल्यानंतर जेव्हा 13 दिवस जवळपास मुख्यमंत्री कोण विलासराव देशमुख यांच्या नंतर घोळ सुरू होता, अशोक चव्हाणांचं नाव त्या ठिकाणी जाहीर झालं आणि दरम्यानच्या काळामध्ये अचानक बाळासाहेब थोरातांचं नाव सुद्धा पुढे आलं होतं. 5 वर्षापासून बाळासाहेब थोरातांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पाहायला मिळत आहे. काय नाही ठीक आहे ना, वरच्या शेवटी असं आहे की मी आता 30 वर्ष आमदार आहे, 15 वर्ष मंत्री आहे, सगळे विभाग सांभाळलेले आहेत. मी ज्येष्ठ जे आहेत आमचे सिनियर्स त्याच्यामधला मी एक आहेच पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून, हे कोणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे नाव येणं ही सुद्धा साहजिक गोष्ट आहे. कोणती जबाबदारी आवडेल, मुख्यमंत्री पद म्हणून की प्रदेशाध्यक्ष म्हणून भविष्यामध्ये जर पक्षानं सोन्याजी जे सांगतील ते करण्याची तयारी असलेलं आहे. मी तर सांगितलं कार्यकर्ता सुद्धा होऊ शकतो मी, हे सुद्धा सांगितलं. पक्ष संघटनेत आवडेल काम करायला. जी जबाबदारी माझ्यावर देतील ती शेवटी असं आहे की आपल्याला पक्षानं सुद्धा एवढं दिलेलं आहे. आपण कधी कायम विचार केला पाहिजे असा की आज मी आहे, महसूल मंत्री आहे, एक राज्यात काम करण्याची संधी मला मिळाली, त्यांना वजा करून नाही ना. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता असं काम सांभाळा, तर ते सांभाळलं पाहिजे या मताचा मी, त्यात काही कमीपणा मला वाटणार नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल बाहेर असं बोललं जातं की ते खूप संशयखोर आहेत, कोणावरच ते पूर्ण विश्वास टाकत नाहीत. पण मंत्रिमंडळात बाळासाहेब थोरात असं एक व्यक्तिमत्व आहे की खूप विश्वासू समजले जातात पृथ्वीराज चव्हाण. काय कारण आहे हो खरं? सर्वांशी चर्चा चांगल्या पद्धतीनं करतात, विश्वासात सगळ्यांना घेतात, असा त्यांचा स्वभाव आहे. आणि माझ्या मते जसं इतरांवर त्यांचा विश्वास आहे, प्रेम आहे किंवा एकामेकाला विचारानं ते काम करतात, त्या पद्धतीनं माझ्याशी सुद्धा ते काम करतात असं माझं मत आहे. तुमच्यावर विशेष प्रेम जाणवतं. महसूल मंत्री कायम बैठकींना बोलवणं, मराठा राणी समितीचा जो असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण सदस्य होता. सगळ्याच जबाबदारी टाकण्याचा तो भाग असतो, ती जबाबदारी टाकतात हे आहे आणि ते सगळ्यांना वाटून वाटून टाकतात. शेवटचा प्रश्न थोरात साहेब, महाराष्ट्रामध्ये किती जागा अपेक्षित आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला? माझं मत अत्यंत स्पष्ट आहे की मागील निवडणुकीमध्ये आम्ही ज्या जागा घेतल्या त्याच्यापेक्षा जादा जागा यावेळेस घेऊ, आम्ही दोघं मिळून घेऊ, जादा घेऊ. ही वस्तुस्थिती तुम्हाला नरेंद्र मोदींची एवढी लाट आणि सरकार लाट तुम्हाला सगळी संपलेली लवकरच दिसेल. जागा स्पेसिफिक आकडा किती अंदाज आपण सांगायचं गरज नाही, पहिल्यापेक्षा जादा जागा तुम्हाला देतो. धन्यवाद थोरात साहेब साम टीव्हीशी चर्चा केल्याबद्दल. तर हे होते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ज्यांचा दावा आहे की 2009 पेक्षा अधिक यश काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारला मिळेल. नरेंद्र मोदींची हवा किंवा नरेंद्र मोदींची लाट अशा पद्धतीची कोणतीही लाट महाराष्ट्रामध्ये नाही आहे आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळेल असा दावा त्यांनी यावेळी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केला आहे.